अव का म्हणतेस व सेवंताबाई? खावं नाही तेच थैल्यामध्ये का गुंपाबाई? गरीब माणसाची मजाक करतेस का? नेईन व थैल्यामध्ये थोडसा किराणा सामान आहे आणि पनीर वगैरे. माझे मा पनीरची भाजी हो का तुमच्या घरी? मस्त राहते. मला इथे देऊ का थोडीशी वाटीमध्ये? देईन ना व, पण मोठा महाग मा पनीर आहे. सस्ता नाही भेटे ह्या काळामध्ये पनीर. तो तर आहेच. काही फुकट तर नाही भेटत. फुकट तर कसा भेटल? चल आता निघतो मी. स्वयंपाक करायचा आहे. तुझ्या संगत बोलत राहीन तर स्वयंपाक कोण करल आमच्या घरचा? अशी गत आहे ना. बरोबर आहे नाही तर का? जाना लवकर, कर ना स्वयंपाक. आणून देतो वाटीमध्ये थोडीशी भाजी. ठीक आहे ना, निघतो मग मी तशी. येथे ठेव दे थैला ना, मोठ्या जोरात हगायला लागली. हगून येऊ दे मला बरा. मगांपासून पोटामध्ये उकर बुकर करते. भकनेरी जातो ना, फटसे हगून सनेरी येतो. मा टोंगऱ्या बैठी. ओगे मा मोठ्या जोरात लागली गे. कसा ना कसा जीव लागते पोट दुखून आला. ह्या सेवंतीच्या घरी जातो ना, बळीयापैकी पनीरच उचलून आणतो मा टोंगऱ्या बैठी. आणि त्या डरामामध्ये लपवून ठेवून टाकतो. बोंबलल तर बोंबलल, बढियापैकी मीच पनीरची भाजी खाईन. फुकट मध्ये कामचक आरामशीर एवढे पनीर चोरतो. इना कोटी नाही कोटी तर ठेवलं नाही असेल. मला भेटून तर जाईलच. घरी जातो उगी मुगी मंगांच्या मंगावून ना, मंगावूनच जातो ना, मंगावूनच आणतो. टोंगऱ्या बैठी. बढियापैकी हिचा पनीर नाही का मीच चोरतो ना, मीच खातो. माझे मा येथे पनीर ठेवलं नाही ना. येतनाल सीधा पनीर हिचा घेऊनच जातो ना मी. पायात बसल मगची मग मा टोंगऱ्या बैठी. पुरा पनीर नेतो ना, मीच खातो. मस्त पनीरची भाजी बनवतो पालक टाकून सनेरी. ते बायको हा मी. अशी तशी बायको समजलं असं ना मला. खतरनाक बायको आम्ही, खतरनाक. एक तर मला सांगावलं नव्हतं पाहिजेत का पनीर आहे म्हणून थैल्यामध्ये. चोर माणसाला कुठे सांगावचं हो का माझ्या थैल्यामध्ये काय आहे का म्हणून? पागल बायको मला सांगावलं हलती. मग आता नेईन तर मग बोंबलत बसल, कोण सांगल? मी का ठेका बांधलो नाही नेवाचा? घेऊनच जातो ना चांगल्या पद्धतीनं. अगे मा माझा पनीर कोटी गेला गे. येतीत पनीर ठेवलं होतो माझ्या माये, अन हगावला गेल तू अन माझा पनीर चोरून नेला. कोण होत ना कोण नाही व. साला हग नाही पापच झाला. हगावला गेलो तर पनीर चोरून नेला. आता का करावा माणसाना? आमच्या घरामध्ये कोण नाही कोण आला वाटते. न नेलं नेत नाल. घराजवळच्या गुंबाबाईला विचारून पाहतो का? आमच्या घरी कोण आलता म्हणून तिला माहितच असेल. ते बाहेरच बसली होती. दिसलाच असेल तिला. जाऊ दे बरं, मला चांगल्या पद्धतीने खबर घेतो मी. कोण नेलं म्हणतो सगळा काही. तिला दिसलंच असतील ना हे चोर माणसा कोण होत ना कोण नाही तर. ह्या सोप्याच्या मंगात थैला ठेवून टाकतो आणि फटाफट पालक कापून ठेवतो. बढियापैकी पालक पनीर खावायला भेटल. फुकटाचा पनीर बढियापैकी. आरामशीर पैकी येते पनीर ठेवलो. आता निघतो. कोणाला माहितही नाही व्हायचा. कोण येऊन पाहिजे माझ्या घरी? अव गुंपाबाई, गुंपाबाई कोटी गेल्या व? अगे माझे मा हा माझाच थैला हो. तसाच तर दिसते बढियापैकी. तसाच तर माझाच थैला वाटते. असाच तर होता माझा थैला. पनीर आणलो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन. पाहूनच पाहतो का माझा हो का तर? हा माझाच तर थैला हो. येथे पनीरही आहेत, किराणा सामानही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गुंपाबाईनं माझ्या पनीरचा थैला चोरला. नीला पनीर खावायचा होता तर का करत्याव सेवंतबाई माझ्या घरी? हा मा थैला कायला धरल्या तुम्ही? ओय पागल गुंपाबाई, तू माझ्या पनीर चोरलीस? माझ्या पनीरचा थैला नेलीस तू? कमोस का चोरटी बायको? असं नाही करायला पाहिजे तुला. माझ्या पनीरचा थैला नेलीस तू. आता कोणा नेलन? माझा कोण नेलन थैला म्हणून तुला विचारायला आलो तर तू तुझ्या घरी हा थैला सापडला मला. आता मागच्या भरा मला भाजी वाटीभर. चोर कोटची नाही तर हिला कोणा सांगलं गे? हिच्या घरचा थैला मी आणलो म्हणून. एक नंबरची चालू बायको आहे. पाहतच असेल हे मंगाचे मंगा मला. नेते का म्हणून उठमाने सगळ्या चोरीना चारी भेटून गेली. कोणतं तोंड दाखवीन मी लिहिलं? घरापुळाचीच बायको होऊन की. पहिला सगळ्यात इमर्जन्सी काम. ताकदभर मला हगावलं लागले. चांगलं 1 किलो हगवूनच येतो ना मी. मग होत बसल कसा माहीत झाला ना का माहीत झाला चोरलो म्हणून. मगची मग पाहू.